नमस्कार मित्रांनो, तर माझं नाव शिवकांत आणि माझ्या भावाचं नाव श्रीकांत। तर आपण चॅनल बघत आहात बिग ब्रदर आपली माणसं। तर आम्ही सुरुवात करतोय बिग बॉस बद्दल। बिग बॉस आता आज तिसरा दिवस होता, नॉमिनेशन टास्क होता। तर नॉमिनेशन टास्कमध्ये आपण बघितलं असेल, पण आजचा तिसऱ्या दिवसाचा आजचा नॉमिनेशन टास्क होता आणि आजचा बिग बॉस एकदम बकवास होता। काय म्हणजे काहीच समजत नव्हतं, इतका बकवास बिग बॉस मी आजपर्यंत पाहिला नव्हता। तुम्ही आजचा नॉमिनेशन टास्क पाहिला पण असेल, तुम्हाला कसा वाटला? मला तर एकदम बोगस वाटलं। भाऊला विचारू, भाऊला कसा वाटलं? आजचं नॉमिनेशन एकदम बोगस होतं। ते बोगस म्हणायला गेलं तर एकदम नेमकी बिग बॉसमध्ये काय चालू आहे, आपण वेळ कशासाठी देतो टेलिव्हिजन समोर की आपल्याला काहीतरी चांगलं बघायला भेटावं, पण त्यांनी एकदम यावेळेचे कंटेस्टंट एकदम पानसट आणलेले, कोणालाच व्यवस्थित खेळता येत नाही। असं चालत होतं की ते ठरवून चालवतंय का असं वाटत होतं बिग बॉसचा आजचा टास्क नॉमिनेशनचं। कारण की त्याच्यामध्ये फक्त तीन जणांवर तो सगळा टास्क असं चालू होता की 2 मांजरी आणि 1 माकडांमध्ये। तर तुम्ही विचार करा, 2 मांजरी कोण आहे आणि 1 माकड कोण आहे? तर तुम्हाला समज माकड लंबू आहे एवढं पण सांगतो तुम्हाला। माकड लंबू आहे आणि 2 मांजरी। तर अशा पद्धतीने टास्क चालू होता। त्या तिघांमध्येच खेळी चालू होती आणि बाकीचे सगळे बघायला आलेले होते। आणि काय कंटेक्शन ते इतके बोगस आणलेले, डायरेक्ट समोरच्याला सिलेंडर होऊन जाऊ राहिले। त्याच्यामध्ये एक तो दामने म्हणून, कोण आहे तो दामने, तो डायरेक्ट बोलतो, हा मी तुला सपोर्ट करतो, तुम्हाला सपोर्ट कर। कशा खेळायला आलाय का तू? तो खेळायला आलेला आहे का? त्याची फाटली वाटते एवढी, त्याची फाटलेली आहे। त्याची बॉडी बिडी पाहून फाटली वाटते, मोठ्या माकडाची बॉडी पाहून फाटली त्याची। आणि ते मोठं माकड बी त्या निकीच्या का मागे निसतं निकी जे तंबोलीचे बोलल त्या पद्धतीने चालू आहे। ते शेपूट झालेलं दिसतंय मला निकीच्या मागे पळत आहे। तर त्यामुळे बिग बॉस मध्ये मज्जाच येत नाही। आजचा एपिसोड इतका पानसट होता। अरे म्हणजे तर असं वाटत होतं की ठरवून काहीतरी करताय। ठरवून पूर्ण स्ट्रॅटेजी जेवढं पण नॉमिनेशन झाले सगळे निकीच्या डोक्यातून झालेले नाही। 2 माकडं फक्त तिथं पळत होते तिच्या मागे पळत होते बोगस। आणि एक दुसऱ्याला चान्सच भेटला नाही उचलायचा, तो वडू घेत होता। तो ओढत एवढं डायरेक्ट हातातनं ओढून घेत होता एवढं। पण मी तुम्हाला ती वाटलंच तर दाखवल, मी तुम्हाला क्लिप टाकल मी ती थोडीशी, तर त्या साईडला टाकतोय मी ती क्लिप थोडीशी। आणि तो सूरज तर काही बोलायला तयार नाही। हा तुम्हाला जे करायचंय ते करा, मी बघतो। अरे काय बघतो तू? काय चालू आहे सूरजचं? अरे सूरज तू ब्रँड आहे, तू पूर्ण तुझी घालून टाकू राहिला। ते इतके 5 कंटेस्टंट आणले की सर्वच्या सर्व फक्त तू एक कंटेस्टंटच्या मागे सगळेचे सगळे पळत आहे, सगळेचे सगळे। तो एक म्हणजे कुडून भरून असं केलेलं आहे। सगळे मुंगे आणलेले आहे आणि एक उंदीर आणलेले, उंदीर नाही मांजर आणलेली, निकी मांजर, सगळे उंदरे आहे आणि निकी मांजर नाही निकी नाही रे मांजर, तो लंबू कंटेक्शन पटेल, तो मांजर थोडी तो बोके आहे, बोके आणि मला मेन म्हणजे आणि निकी मांजर आहे। मला मेन म्हणजे काय वाटतंय माहिती का, सूरज बद्दल वाटतंय सूरजने आता खेळ पाहिजे। यार तू सूरज ब्रँड आहे, तू समजतच नाही त्याला, पण तो ब्रँड आहे, बुलिगत ब्रँड आहे। आणि त्याची पुढारी तो उगाचच आलेली, तो तर काही नमुना आहे म्हणजे एकदम बोगस। यावेळेस एकदम बोगस कंटेक्शन आले। काय बोलतो काय नाही म्हणे, गुदगुल्या झाल्या म्हणून मी याला नॉमिनेट करतो, उद्या म्हणून हा मला चावला म्हणून मी याला नॉमिनेट करतो, काय गुदगुल्या झाल्या म्हणून नॉमिनेट करतो। मी बोलतो अरे काय कुठून आणलं तू धरून? त्यांनी गुदगुल्या केल्या आणि हा डायरेक्ट हातात काठी ओढून घेतोय, मग याला नॉमिनेट का नाही केलं? त्याची चालत नाही पुढे एवढं टिल्ल तो काय करणार, काहीच नाही करू शकत। तर बोगसगिरी आणि आजचा मेन एपिसोड बोगस होता। ते मेन म्हणजे ना, ह्याच्यामध्ये खरं सांगायला गेल्यानंतर कास्टिंग करणार खूप बोगस आहे। तुम्ही डायरेक्ट एक मोठा टेम्पो घेऊन आलेले आहे, अफजल पटेल नावाचा, आणि सगळे 2 व्हीलर घेऊन आलेले, 2 व्हीलर सायकल त्याच्यामुळे ना एका मागे सगळे पळत आहे, तो एकच सगळ्यांना ओढतोय आणि तो वैभव त्याच्याच मागे पळतोय। तो त्याचा आहे ना मेन म्हणजे तो त्याची बॉडी बिडी त्याच्यावर जरा त्याला गर्व वाटतं,
त्या हिशोबाने तो चालला. तर डोक्याने तर नाही खेळत आहे. तो तो सगळा निकीच्या डोक्याने खेळतोय असंच चाललेलं आहे. आणि फक्त त्याची बॉडी तो दाखवतोय आणि हा. निकीने फायदा त्याचा घेऊन राहिली. निकी त्याचा फायदा घेते आणि निकीला असं वाटतं की हिंदी बिग बॉस सारखे मराठी बिग बॉस आहे. मराठी लोकांची मनस्थिती वेगळी आहे, हे तिच्या लक्ष देत नाही. ती हिंदी बिग बॉस सारखी वागू राहिली इथं. तो कंप्लेंट आहे ना, निकीच्या ताटाखालचं मांजर झालेलं आहे. निकी बस म्हटलं तर बसल, उठ म्हटलं तर उठल. बोगस जान्हवी बी context. तशी झालेली आहे. तिथं त्या निकीच्याच मागे पळते, निकी 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 निकी. बरं मित्रांनो, मला तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता कंटेस्टंट आवडतो आणि नाही आवडत. आणि तुम्हाला मी आज जे झालेलं आहे ते बोगस एपिसोड आणि त्याच्यामध्ये जे नॉमिनेशन झालेले आहे, तर ती पहिली योगिता, दुसरं आपलं धनंजय झालेला आहे, वर्षा झालेली आहे, त्याच्यातून सूरज चव्हाण झालेला आहे, अंकिता झालेली आहे आणि पुरुषोत्तम झालेला आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला कोण आवडतंय तर त्याची खाली कमेंट करा आणि कोणाला करणार ते कमेंट करा. आमच्या चॅनलला लाईक पण. ती तेवढ्या पूर्ण तुम्हाला मी कंटेस्टंटची लिस्ट सांगितली आहे की कोण नॉमिनेट झालेले आहे. एवढ्या पूर्ण याच्यामध्ये फक्त ती इरिना आहे, ती जराशी थोडी ॲक्टिव्ह वाटते. ती बोलली पण एवढी भारी. आणि त्याशिवाय ती अभिजित संगती बोलत होती ह्युमन, कॉमेडी पण केली होती, थोडी कॉमेडी पण केली होती. ती जराशी ती जराशी चांगली. बाकी तर हा बाजारच बसवलेला आहे. एवढ्यांना फेकून द्या बिग बॉसनी आणि नवीन कंटेस्टंट भरा. एकाकडे तुम्ही डायरेक्ट एक टेम्पो घेऊन आला आणि बाकीच्या सगळ्या असं जर चालू राहिलं सायकल 15 दिवसात सायकल घेऊन आलेले आहे. तर त्याच्यामुळे हा बिग बॉस चालणार नाही. तुम्हाला TRP मिळणार नाही. TRP साठी तुम्हाला त्याच्या समोर तगडा आणावं लागेल. एक हत्ती समोर सध्या तुम्ही कुत्रे बसवलेलं सारखं झालेलं आहे. हे फक्त भुकायचं काम करतोय आणि तो वाढायचं काम करतोय. तर तुम्ही हे चालणार नाही. तुम्ही व्यवस्थित बिग बॉस शो चालवायचा असेल तर कंटेस्टंट चेंज करा. TRP येणार नाही. खूप विचित्र. आणि मित्रांनो, तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतं की शो बद्दल. आम्हाला पण थोडीशी माहिती द्या कमेंट्स मध्ये. आमच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. आमच्या चॅनलमध्ये तुम्हाला काय वाटतं, आम्ही चुकीचं बोलतोय का बरोबर बोलतोय ते पण आम्हाला शेअर करा. ते कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक पण करा आणि शेअर पण करा. प्लीज मित्रांनो आम्हाला सपोर्ट करा. आम्ही सुरुवात केलेली आहे तर प्लीज सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक. धन्यवाद.